श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 21 जून 2024 रोजी वटपौर्णिमा आलेली आहे. शुक्रवार रोजी वटपौर्णिमा आलेली आहे. अतिशय शुभ दिवस, माता लक्ष्मीचा आवडता दिवस आहे. तर या दिवशी पौर्णिमा प्रारंभ होत आहे सकाळी 7:31 तर पौर्णिमा समाप्ती आहे 22 जून शनिवार रोजी सकाळी 6:37 तर पौर्णिमा संपूर्ण दिवस रात्र पौर्णिमा तिथी आहे. माझ्या काही मैत्रिणींना प्रश्न पडला असेल की वडाच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे. तर बघा, वट सावित्री पौर्णिमा तिथी ही 21 जूनला सकाळी 7:30 वाजता लागणार आहे आणि समाप्ती आहे दुसऱ्या दिवशी 6:30-7 वाजेपर्यंत. तर बघा, आपल्याला 21 जूनला संपूर्ण दिवस वडाची पूजा करण्यासाठी शुभच आहे. फक्त आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या काळात पूजा करायची नाही आहे आणि संध्याकाळी 5:30 नंतर कुठल्याही वृक्षाखाली हात लावणं योग्य नाही असे शास्त्रात सांगितलेले आहे. म्हणून आपण दिवसभर केव्हाही पूजा करा. अगदी सकाळी 7:30 नंतर दिवसभर 5:30 वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही पूजा करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या काळात करू नका आणि संध्याकाळी 5:30 नंतर आपण झाडाची पूजा करू नये. बाकी तुम्ही दिवसभर केव्हाही 21 जून शुक्रवार रोजी केव्हाही दिवसभरात तुम्ही वडाची पूजा करू शकता. संपूर्ण दिवसभर हा शुभ तिथी आहे. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट आणि प्रसन्न केले होते व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. त्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला. ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात. वड हे देवतुल्य असे झाड आहे. त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते. महाराज नेहमी म्हणायचे, वड वड मूळ मूळ, म्हणजेच या विश्वाचे मूळच महाराज आहे. वड ही अतिशय बहुगुणी औषधी आणि दीर्घायुष्य वनस्पती आहे. तर वटपौर्णिमेला या चुका आपल्याला टाळायच्या आहे, तरच आपण सौभाग्यवती ठराल. तर कोणत्या चुका आहे ज्या आपल्याला वटपौर्णिमेला करायच्या नाही, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ज्येष्ठ शुक्ल पक्षातील पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा, दोघांच्या संसारात सुख, समाधान, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य मिळावे म्हणून वटपौर्णिमेचे व्रत करतात. या दिवशी उपवास करतात. आता उपवास कसा करायचा प्रत्येकावर आहे. काही ठिकाणी संपूर्ण दिवस रात्र उपवास करतात बायका, तर काही ठिकाणी फक्त वडाची पूजा करायपर्यंतच उपवास केला जातो. ज्याची त्याची परंपरा वेगवेगळी असते. ज्याच्या त्याच्या ठिकाणी जसा उपवास करतात तसा उपवास करा, पण आपली तब्येत सांभाळून उपवास करायचा आहे. वडाचे झाडाचे विधिवत पूजन करून आशीर्वाद घेतात. याच दिवशी देवी सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते. ती संपूर्ण घटना याच तिथी याच वडाच्या झाडाखाली घडलेली होती. म्हणून या दिवशी वडाच्या झाडाचे पूजनाचे फार महत्त्व आहे. सवासिनी स्त्रियांचा हा खूप मोठा सणच आहे. या दिवशी तुमच्याकडून न कळत जर अशा चुका घडल्या तर सुख दुःखात सुद्धा बदलतं. म्हणून या दिवशी अशा काही चुका आपल्याला करायच्या नाही आहे, चुका टाळायच्या आहे. तर या दिवशी या चुका आवर्जून टाळा. तर वटपौर्णिमेला वडाच्या फांदीची पूजा करू नका. छान झाडाखाली जाऊनच पूजा करा. या दिवशी किंवा आदल्या दिवशी झाड कापले तर खूप मोठे पाप लागते. तुम्ही चुकून सुद्धा तुमच्या मुलांना किंवा पतिदेवांना या दिवशी किंवा आदल्या दिवशी वडाच्या झाडाचे म्हणजे वडाच्या झाडाची फांदी तोडायला लावू नका. चुकून सुद्धा तुम्ही पण तोडू नका आणि तुमच्या घरातल्या कुठल्या व्यक्तीला सुद्धा तोडायला लावू नका. तुम्हाला अगदी झाड पण नाही मिळालं आणि तुम्हाला झाड लावायचं असेल ते पण नाही मिळालं आणि मग काही कारणास्तव तुम्हाला एखादी फांदी विकत आणावी लागली तर चालेल, त्या फांदीची तुम्ही पूजा करू शकता. पण तुम्ही झाडाला इजा पोहोचवू नका. या दिवशी काही कारणास्तव तुम्हाला झाडाखाली जाणे नाही जमले तर लहानसे एखादं झाड
अंगणात लावून द्या, एखाद्या कुंडीत लावून द्या आणि मग त्या झाडाची पूजा करा. अगदी लहान असलं तरी चालेल. नंतर त्या झाडाचे जतन करा, त्याला नीट रोज काळजी घेऊन पाणी खत देऊन मोठं करा आणि दरवर्षी त्याच झाडाची पूजा करा. वटपौर्णिमेस तोडलेल्या फांदीची पूजा करणे टाळायचे आहे. अगदी काही कारणास्तव तुम्हाला करावी लागली तर तुम्ही करू शकता, पण कुठल्या झाडाची म्हणजे वडाच्या झाडाची फांदी तुमच्या पतिदेवांना तोडायला लावू नका, मुलाबाळांना तोडायला लावू नका आणि तुम्ही सुद्धा इजा पोहोचवू नका झाडाला. आणावीच लागली विकत तरच आणा, नाही तर एखादं छानसं रोपटं घेऊन या, झाड घेऊन या आणि ते झाड लावा. बघा 7 जन्मांचं पुण्य तुमच्या पदरी पडेल. ह्या दिवशी सवाष्णीला ओटीत अशा वस्तू द्या. आपण आंबा आणि गहू तर प्रत्येकजण देतो, पण एक तुम्हाला वाटत असेल की एखाद्या सवाष्णी स्त्रीची ओटी भरावी, तर मग अशा वस्तू तिला द्यायच्या आहे जी ती वापरेल अशा वस्तू द्यायच्या आहे. टाकून देणार नाही याची काळजी घ्या. ब्लाऊज पीस द्या चांगला, म्हणजे ती तो शिवून घेईल आणि ते ब्लाऊज वापरेल. तरी बांगड्या, फळं, सुकामेवा, हळदी कुंकू, टिकली पाकिट म्हणजे उपयोगी वस्तू आपल्याला त्या सवाष्णी स्त्रीला द्यायच्या आहे, तरच ओटी चांगली भरा. नाहीतर तुम्ही गहू आणि आंब्याची ओटी भरली तरीही चालेल. या गहू आणि आंब्यालाच खूप महत्त्व आहे या दिवशी. पण तुम्हाला भरावीच वाटली एखाद्या स्त्रीची ओटी, साडी चोळी पण चांगले द्या, म्हणजे ती वापरेल. तरी ह्या दिवशी वडाची पूजा करायच्या आधी देवघरातील देवांची पूजा विधिवत करायची आहे. पुरुष मंडळींनी केली तरीही चालेल, पण आपण महिला काही वेळा काय करतो, गडबड असते आपल्या पाठीमागे, घरात जेवण वगैरे करून आपण तयार होऊन आपल्याला वडाची बाहेर पूजा करायला जायची असते आणि मग आपण न कळत चुकून विसरून सुद्धा जातो. तेच आज मी तुम्हाला लक्षात आणून देत आहे. तर देवघरातील देवांची पूजा करा. देवघरातील कुलस्वामिनीची आधी ओटी भरायची आहे. गहू आंबा ठेवून आपल्याला एक ओटी आपल्या कुलस्वामिनी जवळ ठेवायची आहे, एक तुळशी जवळ ठेवायची आहे. तुमच्याकडं वडाचं पान असेल एक तर कुलस्वामिनीजवळ एखाद्या वडाच्या पानावर थोडेसे गहू, एक आंबा असं तुळशीजवळ सुद्धा आणि आपल्या कुलस्वामिनीजवळ सुद्धा. तुमच्याकडं लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीसारखी सवाष्णी स्त्री या जगात कुणी नाही. आपल्या कुलदेवीसारखी सवाष्णी स्त्री या जगी कुणी नाही. पहिले आपल्या सवाष्णी स्त्रीची, आपल्या कुलदेवीची ओटी भरा. गहू आंब्याने भरली फक्त, हळदी कुंकू तिला लावा, आंब्याला लावा आणि तिची ओटी भरा आणि मगच आपल्याला बाहेर जायचं आहे वडाची पूजा करायला आणि मगच इतर सवाष्णींची ओटी भरायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मगच बाहेर पाऊल ठेवायचं आहे. आपल्याला आधी आपल्या कुलदेवीची ओटी भरा, आपल्या तुळशी मातेजवळ ओटी ठेवा, आपल्या लक्ष्मी मातेची ओटी भरायची आहे आणि मग आपल्याला वडाची पूजा करण्यासाठी बाहेर जायचं आहे. वडाच्या झाडाखाली पूजा केल्यानंतर ओटीत ठेवलेले तेथील झाडाखालील आंबे, भरपूर आंबे जमतात, तेथील लहान मुलं खेळत असतात, त्यांना प्रसाद म्हणून देऊन द्यायचे आहे. नाहीतर झाडाखालील आंबे खराब होतील, म्हणून मुलांच्या मुखात जर आंबे गेले तर पुण्य फळ प्राप्त होईल आपल्याला. ते आंबे तसेच पडून असतात आणि आपण तेथील मुलांना हात लावू देत नाही. असं करू नका. मुलं येतील, आंबे घेत असतील तर त्यांना अडवू नका, खाऊ द्या. मुलांच्या मुखात गेल्याने काहीही वाईट होणार नाही, हे उलट पुण्य फळच प्राप्त होईल. तुम्ही छान पूजा करून घ्या, वडाची ओटी भरून घ्या, धागा वगैरे आपण गुंडाळला की नंतर ते मुलं जर आले आंबे खायला तर त्यांना देऊन टाका, आनंदाने द्या. या दिवशी वडाचे पूजन करायला जाताना प्रत्येक स्त्रियांनी 7 शृंगार 16 शृंगार करायला हवा. हातात काचेच्या बांगड्या भरा, नवीन भरा. तुटलेल्या काचेच्या बांगड्या चुकूनही एखादी तुटलेली बांगडी असेल काढून टाका. आधी लक्षपूर्वक द्या आणि लक्षपूर्वक आपल्या हातात छान काचेच्या बांगड्या भरा. या दिवशी नवीन काचेच्या हिरव्या बांगड्या भरा किंवा तुम्ही ज्या शुभ रंगाच्या साड्या घालत असताल त्यावर तुम्हाला मॅचिंग बांगड्या घालायच्या असतील तर तुम्ही त्याही घालू शकता. आपण ही पूजा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करत असतो, म्हणून छान तयार होऊन करायची आहे.
काळ्या पांढऱ्या रंगाच्या साड्या घालू नका, काळ्या पांढऱ्या रंगाच्या बांगड्या तर बिलकुल घालू नका. भर दुपारी 12 वाजता पूजा करणे टाळा. या दिवशी कुणाचे मन दुखवू नका, कुणाला वाईट शब्द बोलू नका. ही अशी करते, ती तशी करते. बायकांमध्ये आपण जमलो की एखादा शब्द वाईट निघून जातो, म्हणून काळजीपूर्वक या दिवशी आपल्याला बोलायचं आहे. कुणासाठी एक शब्दसुद्धा वाईट काढू नका. या दिवशी तुमच्या घरी कुणी सवाशीण स्त्री आली किंवा एखादी कुमारिका आली तर तिला रिकाम्या हाती पाठवू नका. एक का होईना फळ द्या, तिच्या हातात आंबा द्या, तिला हळदी कुंकू लावून मगच तिची पाठवणी करा. ये ग पुन्हा असं म्हणून पाठवणी करायची आहे. मांसाहार या दिवशी चुकूनही करू नका. सुतक असेल, 4 दिवस असेल, तुम्ही पूजा करू नका. फक्त उपवास करा. जमत असेल तर उपवास करा आणि लांबूनच नमस्कार करायचा आहे आपल्या देवी देवतांना. वडाच्या झाडाला आपण पूजा करतो आणि प्रार्थना करतो तशाच प्रकारे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे, म्हणजे तुमचं वडाचं पूजन झालेलं आहे याचा अर्थ असा होतो. 4 दिवस असेल तर तुम्ही लांबूनच प्रार्थना करायची आहे आपल्या सुख सौभाग्यासाठी. प्रेग्नेंट स्त्रिया असतील, माझ्या काही मैत्रिणी 7व्या महिन्यानंतर पूजा करू नका, लांबूनच प्रार्थना करायची आहे. या दिवशी पतीचे औक्षण करून पाय पडा, त्यांना टिळा लावा कुंकवाचा आणि पाय पडून आशीर्वाद नक्की घ्यायचा आहे. पत्नी 2च वेळा आपल्या पतिदेवांचे औक्षण आणि पाय पडत असतो, ते म्हणजे हरतालिकेला आणि वडाचे पूजन वट सावित्री पौर्णिमेला. ह्या 2 दिवशी तरी आपल्या पतीचे औक्षण करून टिळा लावावा, पाय पडून आशीर्वाद नक्की घ्यावा. वडाला सुताचा धागा गुंडाळताना त्या धागाला गाठ मारू नका. 7 वेळा गुंडाळून नंतर तो खोचून द्यायचा आहे. एकीची सूतगुंडी दुसऱ्या स्त्रीला देताना एकाच घरातील असाल, म्हणजे देराणी जेठाणी असाल तरच तुम्ही एकमेकींना सुताची गुंडी द्यायची आहे. अगदी सख्या बहिणी जरी असाल तरी एकमेकींना तुमची सुताची गुंडी देऊ नका. ही चूक करू नका, नाहीतर महागात पडेल. कारण तुम्ही बहिणी जरी असल्या तरी तुमचं कुळ बदललेलं असतं. तुम्ही दोघी दुसऱ्या घरात दिलेल्या असतात. फक्त देराणी जेठानीच अशा असतात की त्या एकाच घरात दिलेल्या असतात. म्हणून देराणी जेठानी एकाच सुताच्या दोऱ्याने पूजा करू शकतात. पण बहिणी असाल, तुम्ही सख्या जरी असाल तरी तुमचा धागा वेगवेगळाच वापरायचा आहे. तर ह्या इतर कुणाला तुमची सुताची गुंडी चुकून पण देऊ नका. तर वटपौर्णिमेला या चुका टाळायच्या आहे आपल्याला.